मी सांगून आलो आहे, माझ्या नेत्यांना सांगून आलो आहे, मी अजित पवारांना सांगून आले. तिथे ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की छगन भुजबळ यांची अडचण होते आहे, सरकारमध्ये अडचण होते आहे, तुम्ही फक्त एक मेसेज पाठवा, राजीनामा घ्या. सांगून आले तुम्ही? येस, सांगून आलो आहे. आणि ती तयारी आता नाही, अंबडला जायच्या अगोदरच्या दिवशी. आणि ते सांगून मग गेलो अंबडला. चॅलेंज आताच करतो मी, सरकारमध्ये असताना करतो ना, तुमच्या समोर महाराष्ट्र. मग काय सांगता? माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, भुजबळ साहेब सभेतून का चॅलेंज करतायत? भुजबळ साहेब ज्या सरकारमध्ये आहे, सरकारमध्ये सुद्धा सांगितलं, काळजी करू नका, जिथे बोलायचं तिथे बोललो. मग तिथे पुढचा प्रश्न असा आहे, मग तुम्ही सरकारमध्ये का आहे? कारण सगळ्यांना जे का मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाही? बाहेर पडा, बाहेर पडा. मी बाहेर पडल्यानंतर राजीनामा देणार आहेत, राजीनामा मी सांगून आलो आहे, माझ्या नेत्यांना सांगून आलो आहे, मी अजित पवारांना सांगून आले. तिथे तर मंडळी, हे आहेत छगन भुजबळ. न्यूज 18 लोकमत या वृत्तसंस्थेने घेतलेली ही मुलाखत आहे आणि या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी माझ्या नेत्यांना सांगून आलो आहे, अजित पवारांना सांगून आलो आहे, ज्या ठिकाणी माझी अडचण तुम्हाला जाणवत असेल त्या ठिकाणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि हे आज सांगितलेलं नाही आहे, ज्या दिवशी अंबडमध्ये ओबीसी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्या एक दिवस आधी हा निर्णय आपण अजित पवारांकडे सांगितल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. तर मंडळी, आणखी देखील काही महत्त्वाचे मुद्दे या मुलाखतीदरम्यान छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेत. बघूयात काय आहेत ते मुद्दे. तर मंडळी, हे होते छगन भुजबळ. मुंबई तक या वृत्तसंस्थेने घेतलेला हा त्यांचा इंटरव्ह्यू आहे. यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा इंटरव्ह्यू दाखवलेला आहे. मुंबई तक यांच्या सौजन्याने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. परंतु यानंतर आता आपण या गोष्टींवरती उजाळा टाकणार आहोत की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सध्या 3ऱ्या टप्प्यात आहे. त्यांचा महाराष्ट्राचा दौरा 3ऱ्या टप्प्यात आहे आणि येणाऱ्या काळात 4थ्या टप्प्याला ते सुरुवात करणार आहेत. आणि आताची ही सुरुवात ही विदर्भापासून केली जाणार असं सांगितलं जात आहे. विदर्भापासून या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ते संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राचा दौरा या दरम्यान करणार आहे. पुढील 1 महिन्याची आता गोष्ट बाकी आहे, कारण आज 24 नोव्हेंबर आहे आणि 24 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली आहे. 24 डिसेंबर की 2 जानेवारी असा घोळ याच्यामध्ये आहे, पण ते काय थोडा दिवसाचा फरक आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्याच्यावरती पडदा टाकलेला आहे. 24 डिसेंबरची वेळ आहे असं वारंवार ते आता सांगताना आपल्याला दिसत आहेत. परंतु हे 2 डिसेंबर पर्यंत प्रकरण लांबेल असं देखील बोललं जात आहे. तर हरकत नाही, 2 डिसेंबर किंवा 24 डिसेंबर, 2 जानेवारी किंवा 24 डिसेंबर या दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा जनसंवाद दौरा हा काल संपलेला आहे. आता पुढील दौऱ्याची आखणी देखील करण्यात येते. उर्वरित दौरा हा विदर्भ आणि राहिलेल्या महाराष्ट्रातील ज्या ठिकाणावर मनोज जरांगे पाटील पोहोचलेले नाहीयेत, गेलेले नाहीयेत, अशा ठिकाणी ते जाणार आहेत. पण तत्पूर्वी या सगळ्या गोष्टींवरती कुणबी नोंदींचा हा जो महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा परत एकदा छगन भुजबळ यांनी समोर आणलेला आहे. कुणबी नोंदी ह्या पेनाने लिहिल्या जातात असा गंभीर आरोप या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी केलेला आहे. कुणबींच्या नोंदी शोधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं सांगितलं जात असताना आता कुणबींच्या नोंदी ज्या आहेत त्या पेनाने लिहिल्या जातात असं देखील छगन भुजबळ यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलेलं आहे. तर म्हणजे कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी समिती आहे त्या समितीकडे हे पुरावे सादर केले जातात आणि या पुराव्यामध्ये त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे, छगन भुजबळ यांनी या मुलाखतीमध्ये असं देखील सांगितलेलं आहे की यातले काही पुरावे असे आहेत की ज्यावरती पेनाने लिहिण्यात आलेलं आहे. पूर्वीची लिखाणाची जी पद्धत होती ती शाईच्या पेनाने लिहिण्याची पद्धत होती. त्याला टाक म्हटलं जायचं. टाकाने लिहिल्या जाण्याची पद्धत होती. टाकाने गोष्टी लिहिल्या जायच्या. परंतु आताच्या ज्या गोष्टी लिहिल्या गेल्यात त्या पेनाने लिहिल्या गेलेल्या आहेत आणि पेनाचं हे अक्षर हे स्पष्ट दिसतात अशी देखील आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या सगळ्या नोंदी दाखवलेल्या आहेत असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीत ज्या कुणबींच्या नोंदी सापडत आहेत त्या कुणबींच्या नोंदीमध्ये कुणबी हा शब्द पेनाने लिहिला जातोय आणि त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तेथील अधिकाऱ्यांवर, तेथील प्रशासकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने होतोय असं देखील छगन भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे.
त्याचबरोबर त्यांनी यावर देखील आक्षेप उभा केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आता या कुणबींच्या नोंदींच्या आधारे ओबीसी मधनं आरक्षण दिलं जातंय किंवा ओबीसी मधनं जे प्रमाणपत्र दिले जात आहेत ते प्रमाणपत्र आज ग्राह्य धरले जात आहेत. पुढे जात वैधता प्रमाणपत्र देखील याच आधारावर देण्यात येतील आणि यामध्ये ओबीसी समाजाला धक्का लागेल, ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल असं देखील मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं हा लढा उभा केलेला आहे आणि जे अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे 24 डिसेंबरचाच तो अल्टिमेटम आहे. इथून पुढे एका महिन्यानंतर 24 डिसेंबरला या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. तत्पूर्वी ज्या नोंदी सापडत आहेत त्या नोंदीवरून आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या पेनाने लिहिलेल्या आहेत. पूर्वी टाकाने त्या लिहिल्या जायच्या, आता त्या नोंदी पेनाने लिहिण्यात आलेल्या आहेत. अशा असंख्य नोंदी आहेत आणि त्या नोंदींवरनं आरक्षण हे दिलं जातंय. त्यामध्ये संशय निर्माण करण्याचं वक्तव्य सध्या छगन भुजबळ यांच्याकडनं आल्याचं आपण बघू शकतो. तर मंडळी, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या नोंदींची आवश्यकता आहे त्या नोंदी कशा मिळवायच्या, कुठे मिळवायच्या याचा देखील एक क्रम आहे. त्या नोंदी त्या नोंदी मिळवायच्या असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या वारसाचे ज्या सातबाराचे उतारे आहेत किंवा तुमच्या गावामध्ये या सगळ्या नोंदींची उपलब्धता तुम्हाला मिळू शकते आणि ती उपलब्ध करण्यासाठी तर गावामधील ज्या ग्रामपंचायतीमध्ये जे दाखले आहेत त्या दाखल्यांचा उपयोग इथे घेता येऊ शकतो. त्याचबरोबर ज्या नोंदी तहसील कार्यालयात आहेत किंवा नायब तहसील कार्यालयात आहेत अशा ठिकाणी देखील या सगळ्या गोष्टींच्या नोंदी उपलब्ध होतात. तर या नोंदी उपलब्ध करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती एक स्पेशल व्हिडिओ देखील टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण आता या कुणबी नोंदींच्या वरून देखील राजकारण तापताना दिसतंय, कारण काल झालेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर आक्षेप व्यक्त केलेला आहे. त्यांनी कुणबी नोंदी ह्या पेनाने लिहिल्या जातात त्या बनावट नोंदी असल्याचं देखील यावेळेस स्पष्ट केलेलं आहे. तर म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे एकमेकांवरती टीकास्त्र सोडताना आपल्याला बघायला मिळतात. छगन भुजबळ हे नेहमीच आपल्यावरती किती पद्धतीनं अन्याय होतोय, कशा पद्धतीनं आपल्याला शिव्या वगैरे दिल्या जातात या सगळ्या गोष्टींवरती ते नाराज आहेत. आणि त्यांच्या 12 मीटिंग झाल्यानंतर मी एक मीटिंग घेतली आणि मी बोलायचंच नाही का असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मी काही बोलत नव्हतो तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी 12 मीटिंग घेऊन माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने टीकास्त्र सोडलेलं होतं. मला अक्षरशः शिव्या घातलेल्या होत्या, खुट्टा उपटीन वगैरे अशा पद्धतीच्या भाषा त्यांनी माझ्या बरोबर केल्या. त्यामुळे निश्चितच मला बोललं पाहिजे, मी बोललंच पाहिजे असं देखील भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलेलं होतं. तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आता नाव न घेता टोले हाणायला सुरुवात केलेली आहे, निश्चितच त्यावरून सध्या तरी मागच्या 1-2 दिवसात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी सध्या बघायला मिळत नाहीयेत. कारण मनोज जरांगे पाटील यांनी नाव घेऊन न बोलता प्रत्यक्षपणे टोले हाणायला सुरुवात केलेली आहे. यामुळे छगन भुजबळ देखील सध्या शांत आहेत. पण झालेल्या प्रकारावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया, आपली मुलाखत मुंबई तक या प्रसिद्ध प्रसार माध्यमाला दिलेली आणि ती मुलाखत काल प्रसिद्ध झालेली आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीनं बीडमध्ये हल्ला करण्यात आला, कशा पद्धतीनं कुणबींच्या नोंदी ह्या पेनाने लिहिल्या जातात त्या बोगस आहेत, कशा पद्धतीनं ते सगळ्या गोष्टी आम्ही सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर त्यांनी आक्षेप हा अत्यंत महत्वाचा इथे पण घेतलेला होता की जेव्हा निवृत्त न्यायालयाचे न्यायाधीश जे निवृत्त झाले ते तिथे येऊन 5वी नापास असलेल्या मनोज जरांगेंच्या समोर सर करतात, साहेब करतात, त्या गोष्टीला देखील त्यांनी आक्षेप घेतलेला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथं जाणं योग्य होतं का या गोष्टीवर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की दोनही उपमुख्यमंत्री अजूनही तिकडे गेलेले नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी तिथं जाणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे मी सांगणार नाही, कारण ते माझे बॉस आहेत असं देखील या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर म्हणजे या सगळ्या प्रकरणातून आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामधली ही युद्ध, हे वाकयुद्ध, हे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा शांत होत नाही तोपर्यंत चालूच राहणार हे मात्र तितकंच निश्चित आहे.
म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.